नमस्कार शेतकरी बांधवांनो, सावधान. पुढील 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे असणार आहेत. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी आत्ताच एक अत्यंत तातडीचा आणि सर्वात मोठा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि आता अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. मुसळधार नाही तर अति मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वादळी वारा या 12 जिल्ह्यांना झोडपून काढणार आहे. तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन मरणाचा ठरू शकतो. जर तुम्ही पेरणी करणार असाल आणि तुमच्या डोक्यात विचार सुरू असेल नेमकी पेरणी कधी करावी, तर तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांच्या तोंडून आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एका चुकीमुळे तुमचं संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. चला तर मग समजून घेऊया की सध्या महाराष्ट्रात मान्सूनची काय परिस्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या सरी कोसळत आहेत. पण खरी चिंता वाढवली आहे ती पुढील 5 दिवसांनी, कारण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी मान्सूनची सिस्टीम सक्रिय झाली आहे. त्यामुळे येत्या 24 ढग यांनी स्पष्टपणे सांगितलंय, यंदाचा मान्सून सुरुवातीला खूप आक्रमक असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील राहून चालणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, आता वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ते 12 जिल्हे कोणते आहेत जिथे पुढील 5 दिवसात निसर्गाचा रौद्र रूप पाहायला मिळू शकतं. हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे मराठवाड्याच्या. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे असे हवामान खात्याने देखील सांगितलेले आहे. आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड आणि चौथ्या क्रमांकाचा जिल्हा हे लातूर. या भागात ढगफुटीस दृश्य पाऊस होऊ शकतो. कमी वेळेत जास्त पाऊस पडणार असल्यामुळे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने, त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी आत्ताच वर्तवली आहे. नंबर 5 चा जिल्हा आहे धाराशिव. सलग 3 दिवस या जिल्ह्यात मुसळधार पावसाचे सावट असेल. तर नंबर 6 चा जिल्हा येतो सोलापूर आणि नंबर 7 चा जिल्हा हे सांगली. पश्चिम महाराष्ट्रातील या 2 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची दाट शक्यता आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील 3 ते 4 दिवस या दोन्ही जिल्ह्यासाठी म्हणजेच सोलापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत. नंबर 8 चा जिल्हा आहे सातारा आणि नंबर 9 चा जिल्हा आहे कोल्हापूर. घाटाच्या भागात अतिमुसळधार पाऊस होईल. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचे आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी आत्ताच सांगितलंय, जर तुम्ही सातारा किंवा कोल्हापूर घाट परिसरात फिरण्यासाठी जाणार असाल तर स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आता मित्रांनो, नंबर 10 चा जिल्हा येतो नाशिक आणि 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहमदनगर. उत्तर महाराष्ट्राच्या या पट्ट्यात मान्सूनचा जोर प्रचंड असेल. विजा पडण्याच्या घटना घडू शकतात. आता शेतकरी मित्रांनो, शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा येतो पुणे जिल्हा. पुण्याच्या ग्रामीण आणि घाट माथ्यावर पाऊस कोसळणार आहे. शेतकऱ्यांनो, हे 12 जिल्हे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत. पण म्हणजेच उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडणार नाहीये असं नाही. विदर्भ आणि उर्वरित जिल्ह्यांची काय परिस्थिती असेल हे आता आपण बघूया. पण त्याआधी हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी पेरणीबाबत दिलेला सर्वात मोठा सल्ला जाणून घेऊया. पंजाबराव ढग हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असतात. त्या विचारानेच ते अंदाज देत असतात. या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना हात जोडून एक विनंती केली आहे. ती म्हणजे घाईघाईने पेरणी करू नका. अनेकदा पहिला पाऊस पडला की शेतकरी पेरणीची लगबग करतो,
पण हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांच्या मते हा मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस वादळी आहे. जमीन पूर्णपणे तृप्त झाल्याशिवाय आणि किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. जर तुम्ही कमी पावसात पेरणी केली आणि त्यानंतर पावसाने पाठ फिरवली तर शेतकऱ्यांचे भले मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जर तुमचे बियाणे वाया जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं. त्यामुळे विचार करून आणि हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांच्या सल्ल्यानेच पेरणी करा. आणि त्यांचा सल्ला जाणून घेण्यासाठी आताच आपल्या